या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर महत्त्वाची बातमी पाहत आहोत। बातमी आहे प्रकट दिनासंदर्भातली। जंगलीदास महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा। श्री गुरु आत्मा मलिक माऊली अर्थातच जंगलीदास महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त अतिशय भक्तिमय वातावरणात पूजन करून येवले शहरातून नगर प्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली। यावेळी आश्रमाचे संत गुरु चरणदास महाराज, पैठणचे बालयोगी महाराज, जंगली महाराज, आश्रमाचे ट्रस्टचे सेक्रेटरी श्री हनुमंतराव भोंगळे साहेब उपस्थित होते। अतिशय भक्तिमय वातावरणात व टाळ मृदुंगाच्या तालावर शहरातून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। या सोहळ्याचे आयोजन आत्मा मलिक भजनी मंडळ यांनी केले होते। आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूलचे गुरुकुलचे विद्यार्थी, शिक्षक वृंद व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी या ठिकाणी केलेल्या निराहार तपश्चर्याचं म्हणजे सन 1967 साली त्यांना जी आत्मज्ञान प्राप्ती झाली ती या दिवशी झाली। तो आजचा दिवस आहे। 11 महिने निराहार तपश्चर्या करून प्राप्त झालेल्या आत्मज्ञान प्राप्तीनंतर त्यांनी जगाला संदेश दिला की भगवंत हा बाहेर नाही, तो आतच आहे। ईश्वराला पाहण्यासाठी ध्यान हाच मार्ग आहे। तो प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये बसलेला आहे। तेव्हा आपण दगडे धोंडे न पुसता फक्त त्या सद्गुरूंची म्हणजे 33 कोटी देवांची आपल्या आत्मरूपाच्या ठिकाणी पूजा करा आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे। तेव्हापासून त्यांनी सांगितलं, ध्यान करो ध्यानी बनो। आणि ज्याच्या हृदयामध्ये भगवंत ज्याने सद्गुरू रूपाने पाहिला त्याला याच जन्मी याच देही त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आणि आज विश्वामध्ये सुमारे 128 देशामध्ये या तंत्राचा, या मंत्राचा, या युक्तीचा सर्वजण ध्यास घेऊन आणि हे ध्यान पार पाडित आहे। गुरुकुलांच्या जेवढ्या शाळा आहेत साधारणतः शाळेमध्ये 21,000 विद्यार्थी आहेत। त्या 21,000 विद्यार्थ्यांना दररोज आत्मज्ञानाचे धडे अर्धा तास दिला जातं आणि ध्यान शिकवलं जातं। संस्कृती काय आहे, हिंदू संस्कृती कशी आहे आणि नीतिमत्ता काय आहे याचे धडे देऊन आणि थेट 12वीपर्यंत आणि इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत शिक्षण दिलं जातं। त्याच्यातूनच करिअर आत्मा मालिक करिअर अकादमी ही देखील सुरू केलेली आहे। उद्याचा सज्जन नागरिक हा सज्जन अधिकारी असावा ही सद्गुरूंची इच्छा आहे। आणि या प्रकट दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना सद्गुरूंच्या वतीने शुभेच्छा देतो। आता एक आरती होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाचं या ठिकाणी विसर्जन म्हणा किंवा समारोप म्हणा होईल। परंतु ठीक 12 वाजता या ठिकाणाहून दिंडीने कोकणठाण येथे ही पालखी जाणार आहेत। पालखीमध्ये सद्गुरूंच्या पादुका आहेत। या पादुकाचं या ठिकाणी आज पूजन झालेलं आहे आणि अभिषेक होऊन पादुकाची नगर प्रदक्षिणा झालेली आहे। आणि आता सर्व भाविक आणि आपले भजनी मंडळ या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्वांची या ठिकाणी आरती होऊन आणि त्यानंतर प्रयाण हे केलं जाईल। ठीक 12:30 वाजता या ठिकाणाहून महिलांनी 56 भोग बनवलेले आहेत। ते भोग पायी दिंडीने तेथे नेऊन आणि सद्गुरू समोर अर्पण केले जाणार आहे। या ठिकाणी दिंडी समवेत कसमादे पट्टा म्हणजे कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा या सर्व पट्ट्यातून जवळजवळ 300 गाड्या येणार आहेत आणि त्यांच्यामध्ये साधारणतः 2000 ते 2500 नागरिक येणार आहेत, भाविक येणार आहेत। ते आमच्या समवेत दिंडीने येणार आहेत। कोपरगावमध्ये हे सगळे दिंडीने येणारे भाविक एकत्र होऊन आणि आश्रमावर जाणार आहेत। आज सुमारे त्या ठिकाणी 25,000 भाविकांची गर्दी होणार आहे आणि हे भाविक सर्वजण सद्गुरूंजवळ 8:30 वाजेपर्यंत रात्री महाआरती होईपर्यंत थांबणार आहेत। आत्मा मालिक।